हॅलो फ्रेंड्स, राधे राधे। तर काल होती वटपौर्णिमा आणि त्याच्यासाठी मी सकाळ सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होते आणि मस्तपैकी तयारी सुरू केली। मी आधी कुकरला डाळ लावली, त्याच्यानंतर पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर पुरण घोटून घेतलं आणि आमटीसाठी साईडने पाणीही काढून ठेवलं होतं। मस्तपैकी पुरण पाडून घेतलं आणि आमटीच्या तयारीला लागले। लसूण, कोथिंबीर, खोबरं याची मी पेस्ट करून घेतली आमटीसाठी आणि मस्त अशी झणझणीत आमटी करून घेतली। सो सकाळी पिल्लू झोपला होता, त्यामुळे ना काम इतक्या लवकर झालं ना, मला कळालंही नाही। 1-1.5 तासाच्या आत माझं सगळं काम उरकून गेलं होतं। त्यानंतर मी चहा घेतला आणि सोसायटीत पाहिलं, अतिशय मस्त असं वातावरण झालेलं होतं। लेडीज दिसत नव्हत्या, त्यामुळे माझंही काम आरामशीर चालू होतं। त्यानंतर प्रसादासाठी सासूबाईंनी हुंडे केले होते। मी पाहिलं पिल्लू झोपला आहे, त्याच्यानंतर पिल्लूला उठवलं, तयार केलं, आंघोळ घातली आणि मी माझ्या फ्रेंडकडे गेले। मला तिच्याकडून थोडं सामान घ्यायचं होतं आणि त्यानंतर मी बाहेर गेले फुलं हार घेण्यासाठी, पण मला फुलहार काही सापडलेच नाही, त्यामुळे मला पूजेला भरपूर उशीर झाला होता। माघारी येताना मी पाहिलं इथे ना लेडीज रिच्युअल्स करत होत्या आणि सोसायटीमध्ये एका लेडीच्या घरी पूजा होती, तिथे मी पिल्लूला घेऊन गेले होते आणि अशा प्रकारे ही पूजा झाली, तुम्ही पाहू शकता। आणि मी माझ्या सोसायटीतल्या मैत्रिणींसोबत वट सावित्रीची पूजा केली होती। मस्तपैकी आम्ही इथे पूजा केली आणि खूप भारी वाटलं पूजा करून, सिरियसली। आणि त्यानंतर आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरात, त्यांची पूजा केली आणि त्यांना प्रार्थना केली, कारण महादेवाशिवाय कुठलाही काम आमचं पूर्ण होत नाही। त्यानंतर घरी आले, थोडेसे फोटोज क्लिक केले आणि मंदिरातही थोडे फोटोज क्लिक केले होते। माझ्या फ्रेंडसोबतही फोटोज क्लिक केले होते, कधी नाही ते आमच्या ह्यांच्यासोबतही फोटो क्लिक केले आणि 1-2 फोटो घेतले। त्यानंतर ते गेले ड्युटीवरती, कारण काल त्यांना भरपूर काम लागलं होतं। आणि संध्याकाळी मी घेतला चहा आणि त्याच्यासोबत घेतले होते भजे आणि बिस्कुट। आणि सोसायटीत पाहिलं तर लेडीज अजूनही पूजा करायला येत होत्या, भरपूर वेळ झाला होता तरीही। त्यानंतर रात्री आम्ही गेलो होतो गार्डनमध्ये खेळण्यासाठी, कारण गार्डनला नाही घेऊन गेलं ना, पिल्लूला काही झोपच लागत नाही, त्यामुळे पिल्लूला घेऊन गेले आणि तो इथं वेड्यासारखा झोका खेळत होता, म्हणून मी झोका मोडला तर तो त्या ज्या सळ्या असतात त्याला लटकायला लागला। म्हणलं या पोराचं काय करावं, म्हटलं जाऊ देत। असो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच। तुम्ही कशी साजरी केली वटपौर्णिमा मलाही सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।